नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। संपात सहभागी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबत एकात्मिक बाल विकास आयुक्तांची भूमिका काय आहे पाहूया सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो विनंती एकच असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस 3 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून आंदोलकही मागण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। मित्रांनो, 3 डिसेंबर पासून सर्वच अंगणवाड्यावरील सेविका व मदतनीस संपावर असल्याने चिमुकल्यांना अंगणवाड्यामध्ये जाता येत नाही। कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे, त्यामुळे अंगणवाड्यामधील बालकांना दररोज पोषण आहार देणे आवश्यक आहे। परंतु राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलनामुळे बालकांना पोषण आहारही मिळत नाही आणि त्यांना अंगणवाड्या बंद असल्यानं त्या ठिकाणी जाताही येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे। आंदोलनकर्ते मागण्यावर ठाम असल्याने आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाड्यामधील चिमुकल्यांसाठी पर्याय काढला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणाऱ्या किंवा जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना शाळेच्या वेळेत शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून आहार दिला जाणार आहे। दुसरीकडे झेडपी शाळांपासून दूर असलेल्या अंगणवाड्यांना बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे, पण अद्याप त्या संबंधीचा निर्णय झालेला नाही। तसेच संपावर तोडगा निघेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना शिकवावे लागणार आहे। त्याची जबाबदारी झेडपीच्या शाळांमधील 1ली-2रीच्या वर्गावरील शिक्षकावर सोपवली जाईल, पण त्या शिक्षकांची भूमिका काय असणार, प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परंतु मित्रांनो, राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी हीच अपेक्षा असेल। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।